नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी. आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टींवर ज्यावर फौजी बायकांची एकदम मास्टरी आहे. ते म्हणजे पैसे प्लॅन करणं. फौजी लाईफमध्ये इन्कम फिक्स्ड, मग पोस्टिंग चेंजेस, शिफ्टिंग, मुलांच्या शाळा, प्रवास सगळं मॅनेज करायचं असतं. आज मी माझे प्रॅक्टिकल टिप्स शेअर करते जे नवे फौजी पत्नींसाठी खूप कामाला येतील आणि मीही याची सुरुवात हळूहळू फौजी मैत्रिणींसोबत राहूनच केलेली आहे. बजेट बनवायची सुरुवात म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं तर प्लॅनिंग करायचं. पहिली गोष्ट म्हणजे फौजींचा पगार हा स्टेडी असतो, पण खर्च मात्र पोस्टिंगप्रमाणे बदलत असतात. म्हणूनच मी महिन्याच्या पहिल्या दिवशी बसून एक छोटासाच बजेट लिहिते. त्यामध्ये घरातील आयटम आणि राशन, मासिक बिले, मुलांच्या शाळा, ट्रॅव्हलिंगचा खर्च, इमर्जन्सी आणि माझं पर्सनल केअर जसं की सलून असेल, गिफ्ट असेल, हे सगळं मी बजेटमध्येच लिहिते. आणि बजेट तर लिहिलंच पाहिजे, नाही तर पैसे कुठे जातात ते कळतच नाही. आपल्या फौजींचं सगळं आयुष्य हे कमवण्यात जातं, परंतु हाती मात्र झिरो बॅलन्स राहतो आणि हे वास्तव आहे. आणि म्हणूनच फौजी पत्नीने ह्यात हुशारी दाखवून पैसे प्लॅन केलेच पाहिजे, तरच काहीतरी होऊ शकतं. आणि हा माझा रिअल अनुभव आहे. दुसरं म्हणजे मेस आणि घरचं जेवण. स्मार्ट सेविंग म्हणजे कॅन्टमध्ये एक मोठा फायदा असतो, ते म्हणजे मेस. आम्ही संडेला मेसमध्येच जेवतो, म्हणूनच घरचा खर्च तिथे बऱ्यापैकी कमी होतो. ग्रोसरी, कॅन्टचा हिडन पैसा मॅजिक म्हणजे कॅन्टमधल्या दुकानांचा एक वेगळा चार्म असतो, जिथे रेट कमी असतात आणि क्वालिटी चांगली असते. फालतू खर्च अजिबात होत नाही. मी ग्रोसरी घेताना 2 गोष्टी नेहमी फॉलो करते. एक म्हणजे लिस्ट बनवूनच जाते आणि दुसरं म्हणजे ऑफर पाहून एकत्र घेते. आणि असं केलं की महिना एकदम आरामात निघतो. ट्रॅव्हलिंग खर्च, ट्रेन वॉरंट आणि स्मार्ट प्लॅनिंग. फौजी लाईफमध्ये प्रवास खूप असतो, म्हणजे की पोस्टिंग, लीव्ज, नातेवाईक, फंक्शन्स, फौजी वॉरंट, रेल्वे बुकिंग, PPO बेनिफिट्स हे सगळं वापरलं की ट्रॅव्हलिंग कॉस्ट खूपच कमी येतो. आम्ही नेहमी काय करतो, ट्रेनचं बुकिंग आधीच करतो, म्हणजे लास्ट मोमेंटला ट्रॅव्हलिंग म्हणजे एकदम डायरेक्ट खर्च वाढतो आणि तो डबल होऊन जातो. इमर्जन्सी फंड, फौजी बायकांचं खरं सेफ्टी नेट असतं. आता इम्पॉर्टन्स सांगायची गरज नाही आहे, कारण फील्ड पोस्टिंग, सडन ड्युटीज, मेडिकल काहीही कधीही होऊ शकतं. आणि म्हणूनच मी नेहमी पगारातून थोडं जरी असलं ना तरी ते इमर्जन्सी फंडमध्ये टाकते आणि हा माझा मेंटल टेन्शन कमी करतो. सेविंगचं टार्गेट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी नाही हो, मोठं रिझल्ट होतं. सेविंग म्हणजे एकदम मोठी अमाऊंट नाही, तर दर महिन्याला 500 ते 1000 रुपये जरी बाजूला ठेवले तरी वर्षभरात खूप होतं. आणि मी नेहमी याच्यासाठी 3 पद्धती वापरते. एक तर शॉर्ट टर्म, दुसरं मीडियम आणि तिसरं लाँग टर्म, ज्याच्यामध्ये माझं एज्युकेशन, शिफ्टिंग, फेस्टिवल याचं सगळं प्लॅनिंग बसतं. कॅन्टमध्ये राहण्याचा गोल्डन फायदा म्हणजे मनाची शांतता आणि कामकाज कमी. कॅन्टोन्मेंटमध्ये पोल्युशन कमी असतं, प्रदूषण कमी असतं, कम्युनिटीही कमी असते आणि खर्च नैसर्गिकरित्या कमी होतो. आणि म्हणूनच पैसे वाचवणं खूपच सोपं होतं. फक्त आपल्याला व्यवस्थित प्लॅन करायचं असतं. आणि मी सुद्धा हे शिकायला खूप वेळ घेतला. माझ्याकडूनही ही गोष्ट होत नव्हती, परंतु जसजसं फौजींसोबत फौजमध्ये राहायला गेले तेव्हा तेव्हा प्रत्येकजण फौजी पत्नी आपापल्या कहाणी घेऊन येत असतात. कारण फौजींची सर्व्हिस 17, 18, 19, 20 रिटायरमेंटच्या वेळेला आलेलं असतात, तरीसुद्धा पैसे त्यांची बचत काही झालेली नसते. आणि मग आपण इथून रिटायर होऊन जेव्हा सिव्हिल लाईफमध्ये जातो तेव्हा आपल्याला खूप मुश्किल होतं आणि रिटायरमेंट अमाऊंटमध्ये जगणं खूप कठीण होऊन जातं, कारण मुलं लहान असतात, थोडं आयुष्य पडलेलं असतं. आणि म्हणूनही ही माझी पैसे सेव्हिंग करण्याची सुरुवात मीही करायला खूप वेळ लावला. परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही जागे व्हा. एक फौजी पत्नी म्हणून फौजी आयुष्यामध्ये सेविंग करणं खूप मस्ट आहे. उद्या खूप काही सिच्युएशन असतात आणि याला फेस करण्यासाठी पैसे प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. थोड्या थोड्या अमाऊंटनं सुरुवात करा आणि बचत करा, पैसे वाढवा आणि तेच आपल्या कामी येतील, आपल्या मुलांच्या, आपल्या प्रपंचाचा आणि आपल्या
आयुष्याचा. तर हे होते माझे छोटेसे पण खूप प्रभावी बजेट टिप्स. फौजी लाईफ ना खूप फास्ट असतं, पण मनी प्लॅनिंग स्मार्ट असेल तर टेन्शनच राहत नाही. तुमच्याकडेही काही टिप्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लोकांना वाटतं फौजी लाईफ म्हणजे अर्ध्या किमतीत सगळं किंवा फ्रीज सगळं, पण खरं सांगू का, पैसे सेव्ह करायला वेळच मिळत नाही. हो, कॅन्टीनमध्ये तर सगळं स्वस्त मिळतं, पण ट्रान्सफर, पोस्टिंग, पॅकिंग हे काही फ्री नसतं. दरवर्षांनी 2-3 वर्षांनी सतत हा खर्च करावाच लागतो. कारण नव्याने घर बसवायचं असतं. मुलांच्या शाळा बदलत राहतात. युनिफॉर्म, बुक, ॲडमिशन, नवीन ठिकाणी नवीन खर्च. आणि आई म्हणून आपण चालतंय असं म्हणून मॅनेज करत राहतो. फौजी पती ड्युटीवर, कधी फील्डवर, कधी बॉर्डरवर. कधी इमर्जन्सी आली तर असं वाटतं आता सेव्हिंगपेक्षा काय महत्त्वाचं आहे, आणि मग बजेट हलतंच. कारण इथे सगळं आपण एकटीनंच हँडल करायचं असतं. सण येतात पण कुटुंब मात्र एकत्र नसतं. मग स्वतःला आणि मुलांनाही खुश ठेवायला थोडा एक्स्ट्रा खर्च करावाच लागतो. प्रवास हा नेहमीचाच असतो. कधी सुट्टीवर जाणं, कधी पोस्टिंग जाणं, मग प्रवास खर्च हा होतच राहतो. या सगळ्या कारणामुळे प्रत्येक वेळी ठरलेलं बजेट हे हलतच असतं. हो, सेविंग खूप कमी होते किंवा होतच नाही आहे, पण एक्सपिरियन्स खूप मिळतात, स्ट्रेंथ वाढते आणि अभिमान तो सगळ्यात मोठा असतो. जर तुम्हीही फौजी पत्नी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही तुमचं बजेट कसं मॅनेज करता. फॉलो करा, कारण ही आहे आपली खरी लाईफ स्टोरी. धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नव्या भावनेसोबत, एका नव्या आशेसोबत. जय हिंद. नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.